आवाज येतो का? हॅलो. Yes, sir. काय दिसतं स्क्रीनवर? सिलेबस इन्स्टॉल झालं का ते अँड्रॉइड टर्बो सी ड्रॉइड? हॅलो. येस सर. प्रोग्राम एक्झिक्यूट करून बघितला का? हॅलो. येस सर. झाला का एक्झिक्यूट? हो झालाय. हा, म्हणजे काय अडचण नाही. म्हणजे काम करतंय ते मोबाईलवर? हो करतोय. ठीक आहे. तिथं कसं निळी आणि काळी स्क्रीन येते काय रन केल्यानंतर कंपाईल? हो हो. बरं. सगळ्यांनी ट्राय केला का? प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा ट्राय केला का? हॅलो. सर ते टायपिंगच होत नाही. हा, हॅलो. टायपिंग होत नसेल. हा, एक्झिक्यूट कोणी केला? सर होतं की टायपिंग मी केलं एक्झिक्यूट. हा, शुभम पेटे बरोबर काय? शुभम, हा तुमची स्क्रीन तुम्हाला शेअर करता येईल का इथं आपल्या सगळ्यांना दाखवता येईल का? मग ट्राय करतो ना. हा, मला वाटतं होस्ट तुम्हाला ओनली द होस्ट कॅन शेअर म्हणते. हा, मी तुम्हाला होस्ट बनवतोय, नंतर परत मला होस्ट बनवा तुम्ही. हो. तुम्ही होस्ट आहेत आता बघा. शेअर करा तुमची स्क्रीन. होतंय का?
शुभम. सर होय नाही ते. मला होस्ट केलं काय? बाकी कोणी ट्राय केला का ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून प्रोग्राम लिहायचा? हॅलो. येस सर, ट्राय केला पण रन नाही होत. होत नाही सर, केलं ट्राय. सिम्बॉल येते सर, टायपिंग होत नाही. टायपिंग होतंय सर. नाही होत सर. हा, अजून काय अडचणी? टायपिंग होतंय सर, फक्त एरर दाखवतो. नो नेम असा काहीतरी एरर दाखवत होता. शुभम पेटे, कसं 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 करायचं? सर ते पहिल्यांदा न्यू फाईल ओपन करायची, हा, परत नंतर खाली ते करायचं, ते नेम ते टाकायचं, हेडर ऑफ फाईल ते सगळं, परत तुम्हाला कंपाईल मी करायचं. होस्ट करतो, तुम्हाला होस्ट करतो परत एकदा ट्राय करा, तुमची मोबाईल स्क्रीन शेअर करायचा बरं का. हॅलो. हो यस सर. बघा आता. हो सर. तुम्हाला शेअर स्क्रीन येतंय का ऑप्शन? येते पण सर ते शेअर म्हणल्यावर ते दुसरीकडे जाते. हा, दिसलं आम्हाला. दिसायला लागले आता, दिसायला लागले. उघडा आता ते टर्बो सी. हा हा हा, ओपन झाले न्यू फाईल. हा, बाकी सगळ्यांनी बघा. टाईप वगैरे होतं का? होतंय. करा मग. काय केलं बघितलं का सगळ्यांनी? कीबोर्ड बटन आहे तिथं, कीबोर्ड बटन प्रेस करायचं. हॅलो. येस सर. हा, शुभम इकडे हा कडेला घ्या, इकडे डाव्या साईडला कर सर. बॅकस्पेस दाबा, बॅकस्पेस म्हणजे अजून कडेला जाईल तो. हा हा, टाईप करा आता. बाकीच्यांनी सगळे बघा. सर, हँग व्हायला लागले. हँग व्हायला लागले. हा, कशामुळं? टाईप करा. होतंय ना? सर ते नाहीत की ते. हा, येतंय, तुम्ही टाईप करा. ते सिम्बॉल्स तेच नाही कीबोर्ड. सिम्बॉलचं यायसाठी तिथं #1 दिसतंय का सगळ्यात कोपऱ्यात डाव्या साईडचं एक बटन आहे. ते क्लिकच होईना. हे झूमचा प्रॉब्लेम आहे हो. हे अॅनोटेशन येते मध्येच बरं का. हे वर घेताय आता तिथं हळूच प्रेस करा त्याच्यावर. हा, आलं. ते वर घेऊन जावा ते एरो. हा, करा आता टाईप. जाऊ द्या अजून ते वर. हा, असू द्या, करा टाईप. दिसतंय आम्हाला. कळतंय का बाकीच्यांना कसं टाईप करायचंय? हॅलो. येस सर. येस सर. प्रयत्न करायला लागतात हो. टू क्लिअर प्रिव्हियस आउटपुट स्क्रीन. स्पेलिंग चुकलं का बघा. CLEA क्लिअर. CL.
VIOUS. Output screen. And display आपण वेगळा बघूया. ठीक आहे. डिस्प्ले वेलकमच्या ऐवजी म्हणा डिस्प्ले नेम ऑफ द कॉलेज. कॉलेज COLLE. एंटर मारा. एंटर मारा. एंटर म्हणजे हे खालचं हे बटन बरं का, सगळ्यांना दिसतं का बघा. नेम ऑफ कॉलेज बाज झालं ते. नेम ऑफ कॉलेज परत एकदा नेम कशाला लिहिले ते. डिस्प्ले नेम ऑफ द कॉलेज. स्टार दाबायचं, फॉरवर्ड स्लॅश दाबायचा म्हणजे कमेंट पूर्ण झालंय. स्टार दाबून फॉरवर्ड स्लॅश. आता घ्या नेक्स्ट लाईनला हॅश. सर बाद में कॉल करता, लेक्चर आहे. हॅलो. हा लेस दॅन सिम्बॉल. स्टुडिओ. STDIO स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट एच म्हणजे हेडर फाईल. परत तो ग्रेटर दॅनचा सिम्बॉल. हॅश इन्क्लूड. कोनिओ. कॉन्स्टंट इनपुट आउटपुट. कॉन्स्टंट CONIO. हा. .h. ग्रेटर दॅन सिम्बॉल. void main void. MAIN. Bracket. Space. Round opening and closing round brackets. Enter. Opening curly bracket. Printf CLR. Round brackets. Semicolon. Enter. थोडस एंटर मारा आहे ना, वर जाईल स्क्रीन. एंटर दाबा. दाबा अजून दाबा. दाबा 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 थोडं. बस 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 बस. कसं करायचं बघा ते. आता कर्सर. अरे अरे असू द्या की तिथं प्रिंटअप तिथं न्यावर. वर कसं न्यायचंय ते त्याला टच करायचं आणि वर नाही ते. नाही ते नाही. कर्सर खाली होता तुमचा. ब्लिंकिंग कर्सर येलो जो होता तो खाली होता. तो वर कसा आणला. त्याला टच करून न्यायचं वर. कशाला. एंटर मारा. एंटर मारा. मी सांगतो 1 मिनिट. जाऊ द्या खाली तो कर्सर पिवळा. आता हा वर आणायसाठी कसं करायचं. ते घ्यायचं कट सर. कट 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 करायचं. म्हणजे क्लिअरचं बॅकस्पेसचं बटन किंवा क्लिअरचं बटन आहे मोबाईलवर बरोबर. कटचं बटन. ठीक आहे. आतमध्ये अवतरण चिन्हात लिहा ते. आता कॉलेजचं नाव लिहा. गोलकंस राहिला शुभम. apostrophe S. College of Engineering.
कॉलेज ऑफ कॉमा करा, पंढरपूर द्या. अवतरण सर चिन्ह हँग व्हायला लागलं आणखी. हा थोडस वेळ घेत आहे ते बर का. हा पंढरपूर हा. नंतर अवतरण चिन्ह द्या. पुढे या. हा अवतरण चिन्ह द्या आता, चुकू नका. अवतरण चिन्ह द्या. हा हा सेमिकोलन, सेमिकोलन राहिलं एरर येणार. हा खाली कर्ली ब्रॅकेट कंप्लीट करा. हा. फाईल मध्ये जावा, सेव्ह म्हणायला. शुभम सर फाईल ते सेव्ह होत नाही. काल मी ट्राय केलं पण सेव्ह होत नाही ते. बघा एकदा. होतंय सर. इथं काय करा, डायरेक्ट 1.c असं लिहा. शुभम काय करू नका. हा. ते खोडताय कशाला, खोडत बसलाय काय, अवघड झालं. 1.c फक्त लिहा तिथे आता. हा हा ओके करा. झालं सेव्ह. सेव्ह झालं. हा कंपाईल करा. झालं सक्सेस. ठीक आहे, आता रन करा. हा आता इथे काय होतं, आपल्याला आउटपुट स्क्रीन दिसत नाही. एक मिनिट थांबा. हा आउटपुट स्क्रीन आपल्याला दिसत नाही प्रोग्राम रन झाल्यानंतर. त्याच्यामुळे आपल्याला काय करायला लागतंय, विंडो मध्ये जाऊन आउटपुट जी काही ऑप्शन आहे तो सिलेक्ट करून आपल्याला आउटपुट बघायला लागतंय. शुभम आता ते आउटपुट दाबतील. हा. सगळ्यांना दिसला का? हॅलो. येस सर. Yes, sir. येस सर. हा जो ग्रीन एरो आहे वरती, अपवर्ड डायरेक्शन मधला एक ग्रीन एरो आहे, त्याच्यावर क्लिक, ग्रीन एरो उजव्या साईडला शुभम, हा हा तो प्रेस करा. म्हणजे तुमची ब्लॅक स्क्रीन जी आहे ती फुल स्क्रीन होते. आलं का लक्षात? हॅलो सगळ्यांना. Yes, sir. येस सर. डाव्या साईडला जे ग्रीन बटन आहे चौकोनी, त्याला प्रेस केलं की ते क्लोज होतं. आउटपुट स्क्रीन क्लोज होते. करा. हा आता काय करा, CLR SCR हे वाक्य काढा. शुभम हा सगळं एवढं काढायचं नसतं ते. एंटर मारा, कर्ली ब्रॅकेट द्या. हा सेव्ह करा आता ह्याला. प्रत्येक वेळेस सेव्ह करायचं. इफ यू आर मेकिंग सर्टन चेंजेस इन युअर प्रोग्राम, यू ट्राय टू सेव्ह युअर प्रोग्राम अँड वन्स अगेन यू ट्राय टू सेव्ह म्हणायचं. सेव्ह. हा झालं सर. रन करा आता डायरेक्ट. रन करा. 2-3 वेळा दिसेल तो मेसेज. 2-3 वेळा रन करा. येस म्हणा. येस. अजून एकदा रन करा. तरी तो फास्ट होत नाही. असू दे, थोडंसं हळू होतंय कारण की तुमचा मोबाईल वरती हे चालतंय. हेच लय महत्वाचं आहे आपल्यासाठी बरं का. प्रॅक्टिस साठी थोडासा पेशन्स ठेवायला लागेल आपल्याला. आता आउटपुट मध्ये जावा आणि बघा आहे ना स्क्रीनवर काय दिसते. हा दोन. बघा ते जेवढ्या वेळा तुम्ही एक्झिक्यूट करणार तेवढ्या वेळा दिसणार ते. दॅट्स वाय CLR SCR function is very important function which will be clearing previous output screen. I hope everyone is understanding. Hello. येस सर. Yes, sir. Yes, sir. हा परत एकदा दाखवा आहे ना शुभम. हे क्लोज करा. हा ऍप पण क्लोज करा. हा
आता उघडायचं कसं तिथनं दाखवा ते. ओपन कसं करायचं तिथनं दाखवा. स्क्रीन दाखवा ती परत वापस. शुभम. हा. टर्बोसी हळूहळू दाखवा. सगळ्यांना दिसतं का स्क्रीनवर? त्यांनी टर्बोसी ड्रॉइड हे ऍप्लिकेशन ओपन केलेलं आहे. हॅलो. यस. Yes. हळूहळू हळूहळू. नंतर काय केलं शुभम? काय अवघड झालं शुभम. मुकेपणाने नसतं हो करायचं ते. आपण जे काय हो करतो सर ते लोक- माईक झालं क्लोज झालं म्यूट झालं सर. हा. परत न्यू फाईल ओपन करायची. परत परत पहिल्यापासून आहे ना शुभम. हा. क्लोज करा. तुम्ही जे काय करताय ते सांगायचं हो. नाव आय एम येस सर येस फाईल. न्यू फाईल ओपन. क्लोज करा. हे क्लोज करा. कोणते? पूर्ण क्लोज करा. हे टर्बोसी ड्रॉइड हे पूर्ण क्लोज करा आणि वापस परत एकदा स्क्रीन दाखवा तुमची. तिथून टर्बोसी ऍप्लिकेशन उघडलं तिथनं दाखवायचं ते. क्लोज करा. हे इन्स्टॉल कुठे झालं? हा तिथनं दाखवा ना ती स्क्रीन. हा. हळूहळू जावा. हा. काय आता अवघड झालं. तो आयकॉन ओपन टर्बोसी झालं. ड्रॉइड. टर्बोसी ड्रॉइड हा आयकॉन स्क्रीनवर दाखवा ना आधी तुमच्या. एक स्टेप मिस झाली आहे. बऱ्याच जणांना कळणार नाही ते. हा. हा. इथे एक टर्बोसी ओपन. हळूहळू. अरे हळूहळू जरा ते क्लोज करा. ओके सर. दिसतंय का विचारायचं सगळ्यांना? टर्बोसी. का? हा थांबायचं तिथे. कसं असतं डिले असतो थोडासा बरं का. आपल्याला Yes, sir. वाटतं आपल्याला जे दिसतंय ते सगळ्यांना दिसतं तसं नसतं आहे ना. मध्ये डिले असतो. त्या डिलेमुळे फास्ट गोष्टी होतात आणि एखादी पॉइंट स्किप झाला तर कळत नाही ते कसं करायचं. आलं का लक्षात? हा येस सर. हा. आता सगळ्यांना स्क्रीन दिसते का? शुभम यांची स्क्रीन दिसते का? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. टर्बोसी ड्रॉइड नावाचं ऍप्लिकेशन त्यांनी डाउनलोड केलेलं आहे. तुम्ही अनोटेशन चालू करा शुभम. हा. एरो आहे बघा एरो. आता काय अनोटेशन म्हणजे हे नाही हो. बॅक जावा. हे क्लोज करा. हा. ते दाबा ना अनोटेशन. काय आता अवघड झालं. ते Sir, annotation हा. on करा ते. हा. केलं ऑन. हा. हा. आता जावा तिकडे परत स्क्रीनवर तुमच्या. हा. स्क्रीनवर 1 मिनिट. हा. ओपन करायचं ते. ओपन होत नाही सर ते अनोटेशन चालू केलं. हा. कसं आहे बघा आहे ना. अनोटेशन स्टॉप करा. मी सांगतो तुम्हाला. गडबड नका करू. हा. स्टॉप केलं. हा. तुमची स्क्रीन ओपन करा ती जिथं टर्बो ड्रॉइड सी ओपन केली सर. आता अनोटेशन ऑन करा. हा केलं. हा. गडबड नका ना करू लिहायची. त्या क्लिअर करा ते. क्लिअर म्हणून एक आहे बघा तिथं बटन. झालं क्लिअर सर. आता अनोटेशन ते जे ऍप आहे का त्या ऍपला गोल करा म्हणजे विद्यार्थ्यांना दिसेल ते कसं दाखवायचं. अनोटेशन ऑन करून खाली जावा. आता तिथे टर्बोसी ड्रॉइडला गोल करा. सगळ्यांना दिसलं का? हॅलो. Yes, sir. येस Yes, सर. ह्याला क्लिक करा. आता स्टॉप करा ते अनोटेशन. हा. त्याला क्लिक ओपन करा. करा. हा. ओपन करा. हा कळलं केलं. का कसं उघडायचं? कळलं का? हाऊ टू ओपन. Yes, sir. Yes, sir. हा. आता इथे सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं शुभम? न्यू फाईल ओपन करायची. हा. त्याच्यासाठी आपण बोटाने टच करायचंय त्याच्या फाईलवर. बरोबर का? फाईलवर नाही सर ते माऊस सारखा उपयोग करायचा. हा. कुठे येते ते माऊस? सर खाली कुठं पण टच करायचं आणि ती वरचा पॉइंटर नाही. पॉइंटर ते फाईलवर न्यायचा. हा. बघा आहे ना. म्हणजे जिथं ब्लॅक स्क्रीन आहे तिथं कुठं पण टच करायचं आपण. बरोबर. मग तो कर्सर येतो त्याच्या आतमध्ये. हा. हा. तो पॉइंटर फाईलवर न्यायचा आणि परत क्लिक करायचं. हा. फाईलवर तो पॉइंटर न्यायचा. आपण बोटाने असं सरकवायचं. फाईलवर आणायचं आणि मग टच करायचं. बरोबर. हा येस सर. हा. मग त्याच्यामध्ये न्यू ऑप्शन वर टच करायचं. बरोबर का? हा येस सर. हा. क्लोज करा. क्लोज करा. हा. आपण 1 मिनिट थांबा. शुभम यांनी आताच एक प्रोग्राम केला जो सेव्ह केला 1.c नावानी. सेम प्रोग्राम आपण ओपन कसा करायचा ते बघणार आहेत. आता फाईल मध्ये जावा शुभम. हा.
थोडस स्लो आहे बरं का, सगळ्यांनी समजून घ्या. ऍप्लिकेशन थोडस स्लो आहे. तिथे ओपन प्रेस करा ऑप्शन. हा म्हणजे आपण सेव्ह झालेली फाईल ही आपण डायरेक्ट ओपन करणार आहेत. आता काय करू नका आतमध्ये, 1 मिनिट. हा येस सर. हा, आता आपल्याला तिथे आपल्या फाईलचं नाव माहित पाहिजे. आपल्या फाईलचं नाव हे 1.c होतं. तर कीबोर्ड वरती क्लिक करा आता शुभम. हा येस सर. तिथं 1.c टाईप करा डायरेक्ट. .c हा ओपन म्हणा आता, किंवा एंटर मारलं तरी चालतं. ते खाली एंटर आहे बघा. हा झालं ओके सर. आपण जो प्रोग्राम केलेला होता तो प्रोग्राम ओपन झाला. जो आपण सेव्ह केला होता तो प्रोग्राम आपण ओपन केला. आणि इथे आता हॉरिझॉन्टल स्क्रीन जर केली तर असं काहीतरी दिसतं. ते हलवू नका आता बरं का. हॉरिझॉन्टल वर पूर्ण दिसत नाही सर. हा, असू द्या. मग इकडे आपला प्रोग्राम लिहून झाल्यानंतर आपण कंपाईल करायचा आहे. कंपाईल करण्यासाठी परत सेम प्रोसेस. तुमचा जो कर्सर दिसतो त्या स्क्रीन वरती तो कंपाईल वरती आणायचा. ठीक आहे, आणि नंतर कंपाईल करायचं. कंपाईल बटन त्याच्यावर दाबायचं, प्रेस करा. बरं क्लिक. हा, कंपाईल म्हणा. कंपाईल केल्यानंतर काय होतं, करा. कंपाईल केल्यानंतर काय होतं, तो एरर दाखवतो. तुमच्या प्रोग्राम मध्ये काही मिस्टेक आहे का, तुमचा मोबाईल दाखवतो तुम्हाला. तर ह्या ठिकाणी कम्प्युटर म्हणून नाही शकत, मी मोबाईल म्हणतोय, कारण की मोबाईल हा एक कम्प्युटरच आहे आपला छोटासा, असं म्हणू आपण. मग इकडे 0 एरर आले, 0 वॉर्निंग झाले, सक्सेस म्हणलं त्यांनी. प्रेस एनी की, मग कुठे पण क्लिक करायचं स्क्रीनवर. हा येस सर. आणि मग नंतर रन करण्यासाठी आपल्या प्रोग्राम मध्ये 0 एरर आहेत म्हणल्यानंतर आपण प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकतो. एक्झिक्यूट करण्यासाठी आपण रन हे ऑप्शन सिलेक्ट करायचं. बरोबर का शुभम? हा येस सर. करा. आणि रन केल्यानंतर आपल्याला आपला प्रोग्राम एक्झिक्यूट होतो. एक्झिक्यूट झाल्यानंतर काय होतं, आपल्याला इमिजिएट आउटपुट स्क्रीन दिसत नाही. आपल्याला काय करायला लागतंय, विंडोवर जायला लागते. जावा आणि येस सर. आउटपुट नावाचा ऑप्शन आहे. त्या आउटपुट नावाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आउटपुट स्क्रीन दिसते. आता इकडे तर हे- अशी बघा, समजून घ्या ना, अशी स्क्रीन दिसली. ही अशी स्क्रीन का दिसली, तर आपण CLR SCR वापरलेलं नाहीये. आपण मोबाईलला सांगितलं नाही की प्रिव्हियस आउटपुट स्क्रीन जी काही आहे ती क्लिअर कर म्हणून, असं सांगितलं नाही. त्याच्यामुळे हे वेलकम वगैरे दिसतंय, हे त्याच्यामुळे दिसतंय. टर्बो C फॉर अँड्रॉइड, ड्राईव्ह C इज माउंटेड ऍज लोकल डिरेक्टरी वगैरे असं काहीतरी दिसतंय ते. बरोबर का? आणि मग Yes. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर असा मेसेज दिसतोय. दिसतोय का सगळ्यांना? येस सर. मग हा वरचं जे काय आहे ते न दिसण्यासाठी आपण काय करतोय, CLR SCR हे फंक्शन वापरतोय. आता त्या ग्रीन बटन दाबा डाव्या साईडचं, क्लोज होईल ही आउटपुट विंडो. हा हा, आणि इथे प्रिंटएफच्या आधी CLR SCR फंक्शन ऍड करा. हा, एंटर मारा. एंटर मारा. 1 मिनिट शुभम, हा येस सर. अॅनोटेशन ऑन करा. येस सर. हा, आणि इथे एंटरचं बटन आहे त्याला गोल करा. काय सर? एंटरचं बटन, ओ बाकीचे म्यूट करा ना. एंटरचं बटन लगा. हा, एंटरच्या बटनाला गोल करा. तुम्हाला लिहिता येत स्क्रीनवर, ते दाखवता येतं का बघा. नाही सर, ते एंटरच्या बटनवर क्लिक होत नाही, फक्त वरच्या स्क्रीनवरच होते ती पेन. हा, ठीक आहे. एंटर बटन कुठे आहे मोबाईलवर, सगळ्यांना कळलं का? कुठे आहे? येस सर. उजव्या साईडचं बॉटमचं बटन म्हणजे एंटर की आहे. हॅलो, तुमच्या Yes, sir. मोबाईल वरती कीबोर्ड ऑन केल्यानंतर सगळ्यात खालती आहे ना जो काही कीपॅड येतो, त्याच्यातलं कोपऱ्यातलं उजव्या साईडचं कोपऱ्यातलं बटन एरो, त्याचं चिन्ह काढून दाखवता येईल का शुभम? अॅनोटेशन Yes, ऑन sir. करून येस सर. ते चिन्ह काढा. ते दिसलं का सगळ्यांना? हॅलो, येस सर. येस सर. हा, असं बटन आहे तिथे कोपऱ्यात उजव्या साईडला, ते म्हणजे एंटर बटन आहे, त्याला म्हणतो आपण. एंटर बटन ज्या वेळेस आपण प्रेस करतो त्यावेळेस आपला जो ब्लिंकिंग कर्सर आहे, जो CL नंतर दिसतोय, तुम्हाला दिसतोय का सगळ्यांना? ब्लिंकिंग कर्सर म्हणतात त्याला. हॅलो, येस सर. तो ब्लिंकिंग कर्सर जर मला नवीन लाईनला न्यायचा असेल तर मी एंटर की प्रेस करणार. एंटर की प्रेस करा शुभम. अॅनोटेशन बंद तर करा. हे अॅनोटेशन. हा, अॅनोटेशन बंद करून एंटर की प्रेस करा. समजलं का? नवीन लाईनला जाण्यासाठी एंटर की प्रेस करायची. हॅलो, हा येस सर.
हा आणि बॅकस्पेसचं एक बटन आहे, त्याचं चित्र काढता येईल का शुभम? येस सर. हा, ते पहिलं क्लिअर करा की सगळी घाण क्लिअर करा पहिली. हा, आता काढा व्यवस्थित, सगळ्यांना दिसलं पाहिजे. हा, दिसलं का सगळ्यांना? येस सर. Yes, sir. हे बटन आपल्याला बॅकस्पेस सारखं काम करणार आहे. जसं आपण मागून क्लिअर करत जाणार आहे. आपला जिथं कर्सर आहे तिथून ते मागचं सगळं डिलीट करत जातं असं म्हणू आपण. दाबा आता ते अॅनोटेशन बंद करून एकदा प्रेस करा. हा हा, आता लिहा तिथे CLR SCR गोल कंस सेमीकोलन. आणि ज्या ज्या वेळेस एनी काइंड ऑफ मॉडिफिकेशन इफ वी आर मेकिंग इन आवर प्रोग्राम, इमिजिएटली व्हॉट यू नीड टू डू, यू नीड टू सेव्ह युअर प्रोग्राम. फाईल मध्ये जायचं, तिथे सेव्ह दाबायचं. हा, सेव्ह ऑप्शन सिलेक्ट करायचा, म्हणजे आपला प्रोग्राम जो काही आहे तो सेव्ह झाला. नंतर मग हा येस म्हणा, तिथे एकदा दोनदा सेव्ह करायचा आणि मग नंतर काय करायचं, रनला जायचं. कंपाईल सर. हा, करा की कंपाईल. सर लेक्चर चालू आहे माझं. सर कंपाईल केलं. लेक्चर चालू आहे माझं फर्स्ट इयरला. हॅलो, नंतर फोन करतो 12ला. हा कंपाईल केलं सर. हा, रन करा की. आता बघा आहे ना, मगाशीचा जो एक मिनिट हा येस सर. रन करण्याच्या आधी आहे, रन करण्याच्या आधी आपली प्रिव्हियस आउटपुट स्क्रीन बघायची आपल्याला. विंडो मध्ये जावा आणि प्रिव्हियस आउटपुट स्क्रीन बघा. आता CLR SCR फंक्शन आपण लिहिलेलं आहे, पण प्रिव्हियस आउटपुट स्क्रीन आपण चेक करतो एकदा. हा, आपल्याला हे जे वरचं दिसतंय अॅनोटेशन ऑन करून दाखवता येईल का, जे एक्स्ट्रा दिसतंय आपल्याला? येस सर. वरचं ते क्लिअर. हा, वरचं. हा, एवढं सगळं हे जे आहे हे आता आपण क्लिअर करणार आहोत, लक्षात घ्या. हे सगळं क्लिअर करण्यासाठी आपण अॅनोटेशन बंद करा, क्लिअर करा ते. हा, आणि अॅनोटेशन बंद करा. येस सर. बरोबर, क्लोज करा. ते वर घ्या, ते ॲरो वर घ्या, तो अॅनोटेशनचा. हा हा, आता इथे आता आपण रन करतोय. रन केल्यामुळं तो वरचा जो भाग होता, जो शुभमने आता दाखवला आपल्याला, तो क्लिअर होणार आहे, लक्षात घ्या. तो कशामुळे क्लिअर होणार आहे, तर CLR SCR नावाच्या फंक्शनमुळे क्लिअर होणार आहे. ते फंक्शन आपण लिहिल्यामुळे मोबाईलला असं कळणार आहे की तुम्हाला तो वरचा जो नको असलेला पार्ट होता तो आपल्याला क्लिअर करायचा. आता रन करा. येस म्हणा. आता आउटपुट स्क्रीनवर जावा. हळू. झालं का वरचं क्लिअर? सगळ्यांना कळलं का? हॅलो, येस येस सर. सर. आता काय करा, हिरवं बटन जे आहे डाव्या साईडचं ते एकदा प्रेस करा आणि आपण आपल्या प्रोग्रामिंग स्क्रीनवर येतोय वापस. हे आउटपुट स्क्रीन म्हणायचं याला. आता प्रत्येक वेळेस आपण रन केल्यानंतर आपल्याला काय करायला लागतंय, विंडो वरती जाऊन ते आउटपुट विंडो ओपन करण्यासाठी तो ऑप्शन सिलेक्ट करायला लागतोय. हा येस सर. Yes, sir. प्रत्येक वेळेस जर असं करत बसलो तर आपला जास्त वेळ जातोय, म्हणून आपण त्याच्या नंतरचं एक फंक्शन वापरणार आहे ज्याला getch फंक्शन म्हणतो. ते आता प्रिंटफ नंतर लिहायचंय आपल्याला. शुभम या हा येस. इकडे या. हा, एंटर मारा तिथे. हा, एंटर. getch लिहा, GETCH GETCH. राउंड ब्रॅकेट्स सेमीकोलन. हा येस. सेव्ह करा. आपण एक्स्ट्रा लाईन वाढवली, लगेच सेव्ह करायचं. सेव्ह करा. व्हेरी गुड. आता रन करा. आता रन केलं. एक मिनिट थांबा. हा getch फंक्शन मुळे होणार काय, लक्षात घ्या सगळ्यांनी. आपण रन केल्यानंतर इमिजिएटली आपलं जे काय आउटपुट स्क्रीन आहे ती पण इकडे लगेच एक्झिक्यूट होऊन आपल्याला मोबाईल वरती आउटपुट इमिजिएट दिसणार. So getch is the function which is helping us to hold the output screen after executing our program. Once we will execute our program, so getch function will help us to hold the output screen. लगेच असं धरून दाखवणार ते आउटपुट स्क्रीन आपल्याला स्क्रीनवर. त्याच्यासाठी ते getch फंक्शन लिहिलंय आपण. आपल्याला विंडो मध्ये जाऊन आउटपुट स्क्रीन उघडा असं सांगायची गरज नाही आता. कळलं का? हॅलो, Yes, sir. करा आता, रन करा आणि शुभम. येस सर. दिसलं का हा, आउटपुट स्क्रीन डायरेक्ट? हॅलो,
सगळ्यांना? Yes, sir. येस सर. म्हणजे आपल्याला तिकडे विंडो मध्ये जाऊन परत आउटपुट प्रेस करण्याची गरज नाही. गेट सीएच फंक्शन आपल्याला कशासाठी मदत करतोय? वन्स वी विल एक्झिक्यूट आवर प्रोग्राम, आफ्टर रनिंग आवर प्रोग्राम, आफ्टर एक्झिक्युटिंग आवर प्रोग्राम, इमिजिएटली वी विल बी एबल टू फाइंड आउटपुट स्क्रीन ऑन आवर मोबाईल. Therefore we have used get ch function at the end. समजलं का? Yes, sir. आता एंटर की प्रेस करा एकदा. हा येस सर. एंटर की प्रेस केल्यानंतर त्या आउटपुट स्क्रीन वरून बाहेर येण्यासाठी आपल्याला एंटर की प्रेस करायची. लक्षात आलं का? हॅलो, येस सर. Yes, sir. परत एकदा एक्झिक्यूट करून दाखवा. आहे ना? येस सर. येस म्हणा, खाली येस म्हणा आधी. शुभम येस म्हणायचं ते हा मेसेज. आता काय करा, एक मिनिट. हा आता येस सर. पुढची एक गोष्ट आहे ना, अजून एकदा प्रिंटफ फंक्शन लिहायचं गेट च्या आधी. गेट च्या आधी का? एंटर मारून. हा, तिथं खाली प्रिंटफच्याच खाली लिहायचं आपल्याला गेट च्या आधी. हा, एंटर मारा आता. हा. प्रिंटफ राऊंड सेमी डबल कोट्स आतमध्ये डबल कोट्स आतमध्ये या. आतमध्ये का? डबल कोट. हा. आहे ना, शुभम लिहा. शुभम टाइप करा की. नावाचं पहिलं लेटर हे ऑलवेज कॅपिटल असतं, हे माहितीये का? बघा, आपण शिकलो का? बघा इंग्लिश मध्ये. येस सर. डबल कोट कंप्लीट, राऊंड ब्रॅकेट, सेमीकोलन. आपण एक्स्ट्रा लाईन ऍड केली आपल्या प्रोग्राम मध्ये. इमिजिएटली व्हॉट वी नीड टू डू, वी नीड टू सेव्ह इट. आता काय करा, रन करा. काय दिसतंय हो स्क्रीनवर आता? हॅलो, सगळ्यांना दिसते का स्क्रीन? येस Yes, सर. sir. स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर, आणि जे शुभम लिहिलं गेलं ते डायरेक्टच तिथं आलं आहे. त्याच्याच पुढे आलं, पंढरपूरच्याच पुढे आलं. आपल्याला ते शुभम जे आहे ते खालच्या लाईनला आणायचं आहे. तर ते खालच्या लाईनला आउटपुट स्क्रीनवरती आपण आणू नाही शकत. आउटपुट स्क्रीनवरती आपण काहीच नाही करू शकत. लक्षात घ्या. व्हॉट एव्हर वी वॉन्टेड टू डू इट विथ प्रोग्राम, आउटपुट स्क्रीन इज ओनली विजिबल फॉर कस्टमर्स. कस्टमरच्या स्क्रीनवरती आपल्याला काहीच करण्याचा अधिकार नाही. लक्षात घ्या. So whatever you wanted to do, that you do it with blue screen, ज्याला आपण प्रोग्रामर स्क्रीन असं म्हणतोय. मग आता ह्या ब्लॅक स्क्रीन वरून वापस आपल्याला ब्ल्यू स्क्रीन मध्ये जाण्यासाठी आपण एंटर की प्रेस करतोय मोबाईल वरती. करा. येस सर. येस म्हणा इथे. हा. पुढची एक छोटीशी गोष्ट शिकून आपण हे बंद करून आपण वापस आपल्या लर्निंग कडे जातोय. शुभमच्या आधी जावा तिथे. येस, त्या शुभमच्या यशच्या तिथे न्या कर्सर. हा, तिथे ओपन ब्रॅकेट मध्ये का? हा. यशच्या आधी, यशच्या हा. पुढे घ्या अजून थोडस कर्सर. हा. पुढे घ्या कर्सर. तर ते जाई नाही ते एवढे आतून. हा, झालं वाटतं. तिथे आता तेच सिम्बॉल एवढं जात नाही सर एवढं. बरं, असू दे की. सिम्बॉल घ्या. तिथे बॅकस्लॅशचा सिम्बॉल आहे का बघा. सिम्बॉल वर क्लिक करा. हा, हे बघा 3च्या खालचं बटन, त्याला बॅकस्लॅश म्हणायचं. सगळ्यांनी बघा 3च्या खालचं बटन, त्याला बॅकस्लॅश म्हणायचं. ते प्रेस करा. हा, आणि एबीसीडी वर क्लिक करा. एबीसी बटन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि एन टाईप करा. हा. स्पेस द्या, एक स्पेस. हा. सेव्ह करा. आता आपण चेंजेस केले काही. बॅकस्लॅश एन नंतर ते व्यवस्थित मला दिसत नाहीये बरं का. तुम्हाला दिसतंय का व्यवस्थित? हा, ठीक आहे. Yes, sir. रन करा. शुभम रन करा. हा. येस. त्या बॅकस्लॅश एन मुळे काय झालं बघा. आहे ना, बाकीच्यांनी समजून घ्या काय झालं. हॅलो, न्यू लाईन. नाव खाली आलं शिव. नाव खाली आलं. समजलं का? येस सर. अशा प्रकारे आपण प्रोग्रामिंग साठी टर्बो सी ड्रॉइड नावाचं ऍप्लिकेशन वापरणार आहोत. तर मी इकडे जे काही तुम्हाला शिकवेल, सांगेल, जे काही आपल्याला इकडे आपण शिकू,
त्याची प्रॅक्टिस फक्त तुम्हाला तिकडे मोबाईलवर करायला लागेल, बिकॉज फिजिकली इट इज नॉट पॉसिबल फॉर अस टू कम टू कॉलेज अँड यू कॅनॉट प्रॅक्टिस इन दी लॅब. बरोबर का येस सर. Yes, sir. शुभम? आता मला हा. होस्ट करा, प्रेझेंटेशन स्टॉप करा आणि मला होस्ट करा. पार्टिसिपंट्स वर जावा. हा, FY बीटेक जिथे लिहिलंय तिथे होस्ट म्हणा, मेक अ होस्ट. ओके, थँक्यू, धन्यवाद. बरं का, शुभमनी बरीच काही आपल्याला हेल्प केलेली आहे, लक्षात घ्या. बाकीच्यांना समजलं का? जे नाही म्हणत होते, नाही म्हणणाऱ्यांना कळलं का? हॅलो हॅलो हॅलो. येस सर. येस सर. प्रॅक्टिस करा आहे ना, प्रॅक्टिस करा आहे ना. अशा अडचणी आता बऱ्याच येणार आहेत, तर आपल्याला त्या जे आता हा प्रॉब्लेमच होता बघा आहे ना, ज्यांना कोणाला काल टाईप नाही करता आलं प्रोग्राम, शुभम पेठे जे काही आहेत त्यांनी आपल्याला थोडीशी हेल्प केली आहे ना. लेटस ते काय म्हणणार बघा, लेटस थँक हिम मॅन. शुभम, थँक्यू. वेलकम सर. ओके ओके, समजलं का? काय अडचण असेल तर विचारत चला. आणि आपल्याकडे इकडे थोडस वेगळ्या पद्धतीने आपण शिकण्याचा प्रयत्न करतोय बरं का. मला पण हे मोबाईल अँड्रॉइड हे फक्त नाव मी का थोडस सर्च केलं ते, आणि टर्बोसी ड्रॉइड हे थोडंसं चांगलं वाटलं मला, कारण की आपण जे काही शिकणार आहोत ऍक्च्युली लॅबमध्ये जे काही शिकणार आहोत तशाच टाईपचं ते ऍप्लिकेशन आहे. बाकीचे ऍप्लिकेशन थोडेसे वेगळे असतात, जे थोडंसं समजायला अवघड जाईल म्हणून आपण सेम काइंड ऑफ ऍप्लिकेशन वापरतोय, ज्याला टर्बोसी ड्रॉइड असं म्हणलेलं आहे. काय अडचण? नो सर. No, No, sir. sir. तर आपण युनिट नंबर 1 ऍक्च्युली वी हॅव स्टार्टेड म्हणून आपण आहे ना, ब्लॉक डायग्राम ऑफ कम्प्युटर विथ डिस्क्रिप्शन, हे थोडंसं आपण मागच्या लेक्चरला बघितलं, आठवतं का? ब्लॉक डायग्राम ज्याच्यामध्ये इनपुट डिव्हाइसेस, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, Yes, sir. येस सर. Yes, sir. त्याच्यानंतरचा पॉइंट जो आहे तो अल्गोरिदम. त्या अल्गोरिदमच्या आधी आपण थोडंसं काय करतोय, नोट्स थोड्याशा ओपन करून बरं का. सिंटॅक्स आपण बघितला, सिंटॅक्स बरोबर का? हॅलो, सिंटॅक्स एरर्स येतात, बघितलं का मागच्या पहिल्या लेक्चरला मला वाटतं. Yes, sir. Yes, sir. हा, तर सिंटॅक्सची इकडे डेफिनेशन वगैरे दिलेली आहे. ह्या नोट्स मी तुम्हाला आज शेअर करणार आहे. तर ह्या नोट्स पण तुम्ही जेवढं काही महत्वाचं तुम्हाला वाटतंय ते तुमच्या नोटबुक मध्ये जे काय आपण बघितलं ते लिहिण्याचा प्रयत्न करा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. सो सिंटॅक्स इज द अरेंजमेंट ऑफ वर्ड्स टू कम्प्लीट मिनिंगफुल सेंटेन्स. जसं तिकडे मगाशी आपण बघितलं आहे ना, प्रिंटएफ फंक्शन, इफ सपोज आय वॉन्टेड टू राईट, देन इन दॅट केस प्रिंटएफ असं लिहिलं जातं तिकडे. नंतर तिकडे राऊंड ब्रॅकेट आहे, डबल कोट आहे. त्या डबल कोट मध्ये आपण आपला मेसेज लिहितो. फॉर एक्झाम्पल वेलकम, मला आउटपुट स्क्रीनवर दाखवायचं आहे म्हणून मी वेलकम लिहिलं. मेसेज लिहिल्यानंतर डबल कोट कंप्लीट करायला लागतात, राऊंड ब्रॅकेट कंप्लीट करायला लागतं, नंतर सेमीकोलन द्यायला लागतं. तर हा जो काय आहे हा सिंटॅक्स आहे printf फंक्शनचा. दिस printf function is helping us to display the appropriate messages on the output screen. So whatever messages we wanted to display on the output screen, these messages we can write it in double quote. Double quote म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह. हॅलो हॅलो. येस सर. Yes. हा, जर मी इकडे राऊंड ब्रॅकेट मिस केला, त्या प्रिंटएफचं स्पेलिंग चुकीचं लिहिलं, सेमीकोलन दिला नाही, तर तिकडे तो एरर दाखवतो. आणि तो कुठला नॉर्मली एरर असतो, तर सिंटॅक्स एरर असतो. बिकॉज whatever statement you have written for computer is not able to find the meaning from your sentence, because of which it will throw an error. समजलं का? जर तुम्ही हे फॉलो नाही केलं तर तो सिंटॅक्स एरर फेकतो आहे ना, एरर फेकतो तिकडे आपल्याला. मग आपण त्या एरर वरून समजून घ्यायचं की व्हॉट काइंड ऑफ मिस्टेक्स वी हॅव मेड. अकॉर्डिंगली वी नीड टू modify our program, make certain corrections, and once again you try to execute your program, or you compile your program. So compilation is the process. परत एकदा थोडंसं सांगतो मी बघा ना, कंपायलेशन, तिकडे कंपाईल नावाचं बटन होतं जे शुभमनी प्रेस केलं, आठवतं का? बघा ना, कंपाईल.
तर कंपाईल नावाचं जे बटन आहे ते कंपायलर आहे ऍक्च्युली. सो व्हॉट एव्हर प्रोग्राम वी हॅव रिटन, दॅट प्रोग्राम वी हॅव रिटन इन इंग्लिश लँग्वेज. प्रिंटएफ फंक्शन हे शब्द असले वापरतो म्हणून आपण वापरतो, म्हणजे आपण कुठल्या लँग्वेज मधनं लिहिले हो आपल्या इन्स्ट्रक्शन? इंग्लिश मधून. हॅलो, येस सर. Yes, sir. CLR SCR वापरतो आपण, गेट CH वापरतोय, प्रिंटएफ वापरतोय. So whatever instructions we'll be giving, these instructions we are giving in English language, and after writing our program we are compiling it. So when we are compiling our program, at that time what happens, whatever instructions you have written in English language, it will be translated into binary language for the computer or for the mobile. Because कुठलं पण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस घ्या, कुठलं पण आहे ना जगामधलं कुठलं पण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, इफ विल बी कन्सिडरिंग दॅट डिव्हाइस विल अंडरस्टँड ओनली बायनरी लँग्वेज. बायनरी लँग्वेज म्हणजे 0 आणि 1. Therefore, compilation process is required where actually compiler will translate English language into binary language. Binary language म्हणजे 0 0 1 0 1 1 1 0. येतं का लक्षात बघा ना, 1 1 0 0 0 1 असं काय पण असतं ते. It is very difficult for us to understand, but compiler what it will do, it will translate our English statements or English instructions into the binary language. Therefore we are compiling our program, and after compilation what will happen, if program will not be giving any kind of error, if we'll get success message on the screen, then we can consider our whatever program we have written, it is 100% correct. It means we are ready to run our program. मग नेक्स्ट बटन आहे तिकडे रन नावाचं, होतं का हो? Yes, sir. सो नेक्स्ट बटन रन म्हणजे कंपाईल झाल्यानंतर देन वी कॅन एक्झिक्यूट आवर प्रोग्राम. रन म्हणजेच एक्झिक्यूट, रन म्हणजेच एक्झिक्यूट, एक्झिक्यूट करणं म्हणजेच आपला प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करणं. रन म्हणजेच एक्झिक्यूट, कळलं काय? हॅलो, Yes, sir. Yes, sir. आता गेम खेळणं हे चुकीचं आहे का बरोबर आहे हे मला जास्त कळत नाही बरं का. पण गेम जी काही तुम्ही खेळता, जो कोण खेळत असेल मोबाईल वरती, तर तिकडे फक्त ते समजून घेण्यासाठी कधी खेळली तर चालेल, पण त्याच्यामध्ये जर ऍडिक्टेड होऊन जर तुम्ही फक्त गेमच खेळत बसला तर मग अवघड आहे बरं का. प्रत्येक गोष्टीचं काही लिमिट असावं. मग ते जर एक एक्झाम्पल, आपण कुठली तरी एक गेम ओपन करतो आहे ना, गेम एखादी ओपन करतो म्हणजे ऍक्च्युली काय करतो, तिथे एक आयकॉन असतो, त्या आयकॉनला आपण प्रेस करतो आणि गेम आपल्या मोबाईल वरती ओपन होते. म्हणजेच काय होतं, तिकडे आपण ती गेम एक्झिक्यूट करतो, ती गेम आपण रन करतो. समजतंय का? ते ऍप्लिकेशन ओपन होतं. So whenever any application you are opening, at that time what you are doing, you are executing that application actually, and at back end on the screen, on your mobile screen, it gets opened, application gets opened, and you can perform specific task with that application. मग ती गेम असेल तर तुम्ही गेम खेळण्यासाठी ओपन कराल. जर झूम ऍप्लिकेशन असेल तर ते झूम ऍप्लिकेशन वरती टॅप केल्यानंतर ते ऍक्च्युली रन होतं, ऍप्लिकेशन एक्झिक्यूट होतं आणि आपल्या स्क्रीन वरती ते ऍप्लिकेशन ओपन होतं. आलं का लक्षात? हॅलो, Yes. येस सर. Yes, sir. मग मी पुढे जातोय. एखादं सॉफ्टवेअर म्हणजे काय? एखादं सॉफ्टवेअर म्हणजे काय, तर सॉफ्टवेअर म्हणजे कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ प्रोग्राम्स. समजून घ्या. त्याच्या आधी आपण बघितलं कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन्स म्हणजे प्रोग्राम, बरोबर का? येस सर. कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ प्रोग्राम्स म्हणजेच चुकला ना, कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन्स म्हणजेच काय, तर आपला प्रोग्राम आहे. मग अशा प्रोग्राम्सचं जर कलेक्शन केलं तर त्याला एक सॉफ्टवेअर किंवा ऍप्लिकेशन म्हणतोय आपण. कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ प्रोग्राम्स इज कॉल्ड ॲज ऍप्लिकेशन ऑर सॉफ्टवेअर. मग झूमचं जे ऍप्लिकेशन आहे, आपलं हे टर्बो सी ड्रॉइड नावाचं जे ऍप्लिकेशन आहे, ते ऍप्लिकेशन म्हणजे काय आहे, तर त्याच्या आतमध्ये बरेच प्रोग्राम्स लिहिले गेलेले आहेत आणि ते ऍप्लिकेशन तयार केलं गेलेलं आहे. लक्षात घ्या. तिथे तुम्ही खाली बटन्स बघितले मगाशी, एक कीबोर्डचं बटन होतं, एक ओपनचं बटन होतं, बरेच काही बटन होते. तर तिकडे कीबोर्डचं बटन प्रेस केल्यानंतर कीबोर्ड खालतून ओपन होत होता का हो? येस सर. Yes, sir. मग तिथे प्रोग्राम लिहिलेला आहे त्याच्या पाठीमागे. लक्षात घ्या ना, ज्या वेळेस एखादा युजर किंवा कस्टमर किंवा क्लायंट ज्या वेळेस तो बटन प्रेस करेल, कुठलं कीबोर्ड नावाचं बटन ज्यावेळेस प्रेस करेल, त्यावेळेस इमिजिएट मोबाईल मधून खालतून तुमच्या तो कीपॅड जो काय आहे तो वरती यायला पाहिजे आणि कीपॅडच्या थ्रू तुम्ही काही टायपिंग करू शकला पाहिजे. मग ते ऍप्लिकेशन तसं लिहिलं गेलंय. लक्षात घ्या ना, त्याच्या मागे प्रोग्राम लिहिला गेलेला आहे.
मग ज्यावेळेस आपण रन करतो त्यावेळेस रन होतं म्हणजे काय होतं, परत ते रन बटन आपण प्रेस करतोय, त्या रन बटनासाठी पण तिकडे प्रोग्राम लिहिला गेला की व्हॉट एव्हर प्रोग्राम यू हॅव रिटन इट शुड बी एक्झिक्युटेड अँड इट्स आउटपुट शुड बी डिस्प्लेड ऑन द स्क्रीन. येतं का लक्षात? हॅलो, येस सर. कळलं का? बघा आम्ही थोडंसं काहीतरी सांगण्याचा वेगळ्या प्रकारे आहे बरं का, सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला. आय होप यू हॅव अंडरस्टूड सिंटॅक्स. सिंटॅक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड. मोस्ट ऑफ द टाइम दिस सिंटॅक्स वर्ड विल बी युझिंग थ्रू आउट आवर पीपीएस सब्जेक्ट. मग इकडे एक एक्झाम्पल दिलं, एस प्लस व्ही प्लस ओ एन. एस प्लस व्ही प्लस ओ इज द सिंटॅक्स फॉर इंग्लिश लँग्वेज. जर इंग्लिश कोणाला शिकायचं असेल तर हा सिंटॅक्स तुम्हाला फॉलो करायला लागणार. हा जर सिंटॅक्स तुम्ही फॉलो नाही केला तर तिकडे सिंटॅक्स एरर येणार. फक्त इकडे एरर आला म्हणून लोक सांगणार नाहीत तुम्हाला, लोक फक्त तुमच्या बोलण्यावर हसणार. तुमच्या बोलण्यावर लोक हसले की तुम्ही समजून घ्यायचं आपला सिंटॅक्स एरर झाला इंग्लिश लँग्वेज मधला. बरोबर का? येस सर. Yes, sir. आय इट ए मँगो. बऱ्याच वेळेस बघा आहे ना ते एक्झाम्पल दिलं जात आहे ना, समर सीझन चालू आहे. आय इट ए मँगो जर असं म्हणलं तर काय प्रॉब्लेम नाही, पण आय मँगो इट, आय अ मँगो इट असं म्हणलं तर ते अर्थ चुकला आहे. हॅलो, येस. हे थोडस बघा आहे ना सिंटॅक्स. मग तिकडे पण तसेच सिंटॅक्स आहेत. ज्यावेळेस आपण प्रिंटएफ फंक्शन लिहितो, CLR फंक्शन लिहितो, जे काय आपण इन्स्ट्रक्शन देतो त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन आपण स्मॉल केस लेटर्स मधून द्यायच्या आहेत. पण आउटपुट स्क्रीन वरती जर एखादा मेसेज मला दाखवायचा असेल तर तो मी कॅपिटल लेटर्स मध्ये दाखवू शकतो. अवतरण चिन्हामध्ये आपण काही पण लिहू शकतो. हॅलो, प्रिंटएफ साठी अवतरण चिन्हामध्ये आपण काही पण लिहू शकतो. पण जो काही सिंटॅक्स आहे ते प्रिंटएफ जे काही लिहायचं आहे ते स्मॉल लेटर मध्येच लिहायला पाहिजे. ते असंच लिहायला पाहिजे, प्रिंट एफ नंतर काय राऊंड ब्रॅकेट नंतर डबल कोट. ह्याची प्रॅक्टिस करायला लागेल तुम्हाला बरं का. इथे आपला काही पण मेसेज असेल, मग वेलकम असेल किंवा कॉलेजचं नाव असेल किंवा तुमचं स्वतःचं नाव असेल, नंतर डबल कोट कम्प्लीट झाला पाहिजे, नंतर राऊंड ब्रॅकेट कम्प्लीट झाला पाहिजे, सेमीकोलन कम्प्लीट झालं पाहिजे. जर सेमीकोलन दिलं नाही तर तिकडे परत एकदा सिंटॅक्स होणार, सिंटॅक्स एरर येणार, कारण की मशीनला, मोबाईलला किंवा कम्प्युटरला तुमच्या समजणार नाही तुमचं वाक्य कुठे संपलं आहे. आपण लिहिताना बऱ्याच मिस्टेक्स करतो बरं का. आपण फुल स्टॉप वगैरे देत नाही. आता हो का, इथं वाक्य संपलंय, ह्या नोट्स मध्ये इथे फुल स्टॉप नाही दिला गेला, पण आपण समजून घेतो की ते वाक्य संपलं, का तर आपण माणसं आहोत. पण मशीनला त्या बाबतीत तसं करता नाही येत. मशीनकडे जर ते फुल स्टॉप नसेल तर त्या मशीनला हे वाक्य समजत नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे मशीन आहे म्हणतो आपण. हॅलो, येस सर. Yes, sir. समजलं का सिंटॅक्स म्हणजे काय? 5+2 हे जर बघितलं तर हा हे अरिथमॅटिक स्टेटमेंट म्हणू आपण, मॅथमॅटिकल स्टेटमेंट वेअर 5+2 if I will be writing, so machine also can understand we wanted to perform addition of two numbers where we are adding 5 and 2, these two numbers we are adding. बरोबर. आणि हे एक एक्झाम्पल आहे. सिंपल अरिथमॅटिक ऑपरेशन जर करायचं असेल तर हे एक एक्झाम्पल आहे. समजलं का सिंटॅक्स म्हणजे काय? हॅलो हॅलो, येस सर. Yes, sir. आपल्याकडे लास्ट 7 मिनिट्स आहेत. मी पुढे जातोय. कॅरेक्टर सेट हा नेक्स्ट पॉइंट आहे बरं का. कॅरेक्टर सेट, आपण सेट थेरी बघितली. संच, कलेक्शन और ग्रुप असतो. आणि सेट थेरी म्हणजे काय? कलेक्शन और ग्रुप असतो. सो कॅरेक्टर सेट मीन्स व्हॉट? सेट ऑफ कॅरेक्टर्स. So whatever set any group or collection if you are considering of characters. Now let us try to understand what is meant by character in computer language. So in case of character we can consider alphabets, digits or special symbols. ह्या सगळ्यांचं मिळून आपण त्याला कॅरेक्टर असं म्हणणार आहे. येतं का लक्षात? हॅलो, व्हॉट इज मीन बाय कॅरेक्टर? Character can be alphabet, character can be digit, character can be special symbol, and togetherly if we are considering group or collection of alphabets or digits and special symbols, it is called as character set. तर त्याला character set असं म्हणायचं. कलेक्शन और ग्रुप ऑफ अल्फाबेट्स, डिजिट्स अँड स्पेशल सिम्बॉल्स. मग अल्फाबेट्स जर आपण कन्सिडर केले, हे शिकलेलं आहे आपण बरं का 5वी मध्ये किंवा कितवी मध्ये. बघा आमच्या वेळेस इंग्लिश 5वी मध्ये आलं, तुमच्या वेळेस मला वाटतं तुम्ही पहिल्या इयत्तेपासून फर्स्ट स्टँडर्ड पासून काही जण इंग्लिश शिकत असतील, माहित नाही मला. हे थोडंसं बेसिक जरी असलं तरी महत्वाचं आहे कम्प्युटर शिकण्यासाठी. त्याच्यामुळे मी थोडासा वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय, समजून घ्या. सो अल्फाबेट्स इज one type of character म्हणू आपण, that can be classified into two types. Capital A to capital Z means upper case letters and small a to small z means
लोअर केस लेटर्स. काय अडचण? नो सर. मग हे सगळे अल्फाबेट्स म्हणजे कॅरेक्टर्स असतात, लक्षात घ्या ना. अल्फाबेट्स म्हणजे कॅरेक्टर्स. नेक्स्ट इज डिजिट्स. So 0 to 9, 10 digits we are using. It means decimal system you can consider and for digits. 0 पासून 9 पर्यंत असे 10 डिजिट्स आपण वापरू शकतो. आणि हे डिजिट्स म्हणजे पण परत एकदा काय आहे तर कॅरेक्टर्स आहे. हॅलो. अल्फाबेट्स Yes. म्हणजे पण काय आहेत तर हे कॅरेक्टर्स आहेत. त्याच्यानंतर पुढे जातोय आपण स्पेशल सिम्बॉल म्हणतोय आपण. हा जर बघितला तर हा मला वाटतं फॉरवर्ड स्लॅश म्हणतात ह्याला. हे दिसतं का बघा, हा फॉरवर्ड स्लॅश आहे, हा बॅकस्लॅश आहे, ह्याला ह्याला कोलन असं म्हणतात. 2 वर्टिकल डॉट्स म्हणजे कोलन. मला वाटतं अ च्या नंतर आपण कधी शिकलो बघा ते, अ च्या नंतर जर इकडे 2 वर्टिकल डॉट्स असतील तर त्याला आहा असं वाचतो आपण, बरोबर का? हॅलो. दुःख. येस सर. Yes, sir. येस सर. परत स्वतः. स्वतः हा शब्द मराठीतून जर लिहिला तर आपण तिथे हे वापरतो असलं काहीतरी बघा. तर ह्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? कोलन असं म्हणतो आपण, COLON. ते पण आहे पुढे बरं का, मी फास्ट जातो तिकडे. ह्याला सेमी कोलन असं म्हणतात, ह्याला कॉमा म्हणतात, डॉट आहे हा, हा हॅश, ह्या सिम्बॉलला हॅश म्हणतात. हे मला वाटतं खोडलंय त्यांनी. हा ऍस्टेरिस्क, हा किंवा स्टार. ऍस्टेरिस्क म्हणतात ह्याला, ऍस्टेरिस्क किंवा स्टार. हा क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग म्हणजे क्वेश्चन मार्क आपला. हा लेस दॅन सिम्बॉल, हा ग्रेटर दॅन सिम्बॉल, हा इज इक्वल टू. ठीक आहे. हे पाईपलाईन कॅरेक्टर म्हणतो आपण ह्याला, व्हर्टिकल लाईन पाईपलाईन कॅरेक्टर. हा अँपरसाइन सिम्बॉल ज्याला अँड म्हणतो आपण. हे स्क्वेअर ब्रॅकेट आहेत. त्याच्यामधला हा जो आहे तो लेफ्ट हँड स्क्वेअर ब्रॅकेट, हा राईट हँड स्क्वेअर ब्रॅकेट. सिमिलरली दीज आर राऊंड ब्रॅकेट्स. लेफ्ट हँड राऊंड ब्रॅकेट, राईट हँड राऊंड ब्रॅकेट. दीज आर दी कर्ली ब्रेसेस. ठीक आहे. लेफ्ट हँड कर्ली एक असेल तर ब्रॅकेट म्हणायचं, अनेक असतील तर ब्रेसेस, असा त्याचा प्लुरल शब्द आहे तो इंग्लिश मध्ये बघा. तो सिंगल जर ब्रॅकेट कन्सिडर केला हा तर तो कुठला आहे? लेफ्ट हँड कर्ली ब्रॅकेट. हा जो आहे तो राईट हँड कर्ली ब्रॅकेट. ह्याला @ सिम्बॉल असं म्हणायचं, ह्याला डॉलर असं म्हणायचं. हा जो आहे तो डॅश आहे किंवा मायनस सिम्बॉल. हे जे आहे थोडस खालच्या लाईनला, ह्याला अंडरस्कोर सिम्बॉल असं म्हणायचं. हा जो आहे तो एक्सक्लेमेटरी सिम्बॉल आहे, ह्याला टिल्डी सिम्बॉल असं म्हणायचं. ठीक आहे. हा जो आहे तो डबल कोट म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह. हा जो आहे तो सिंगल कोट म्हणू आपण ह्याला. ह्याला अपॉस्ट्रॉफी म्हणू आपण. काय बघा, हे मला वाटतं दोन्ही एकच असतात, हे आणि हा. थोडासा फरक असण्याचा ते बघू आपण. ठीक आहे. कीबोर्ड वरती हा जो आहे तो पर्सेंटेज सिम्बॉल, आणि ह्याला कॅरेट असं म्हणायचं. कॅरेट, CARET. तर हे सगळे जे स्पेशल सिम्बॉल्स आहेत, इन्क्लुडिंग ऑल these special symbols, again digits from 0 to 9, alphabets, capital letters and small letters from capital A to capital Z, small a to small z, all this is called as character set. ह्या सगळ्यांचा मिळून एक संच तयार झाला, त्याला कॅरेक्टर सेट असं म्हणतोय आपण. काय अडचण? हॅलो. नो सर. No, sir. आणि हे सगळं कॅरेक्टर सेट, ऍक्च्युअली कॅरेक्टर सेट इज रिक्वायर्ड टू राईट दी प्रोग्राम. आपल्याला प्रोग्राम एखादा जर लिहायचा असेल तर ह्या सगळ्यांची मदत होते आपल्याला, म्हणजेच ह्या कॅरेक्टर सेटचा उपयोग होतो. बघा आतापर्यंत आपण हॅश इन्क्लूड लिहिलं, लेस दॅन सिम्बॉल, stdio डॉट एच, डॉट म्हणजे तिकडे फुल स्टॉप आला. ठीक आहे. एच म्हणजे परत स्मॉल लेटर आलं, अल्फाबेट्स आले, परत वॉइड आलं, मेन आलं, राऊंड ब्रॅकेट्स आले, कर्ली ब्रॅकेट आला. ठीक आहे. येतो का लक्षात? सेमिकोलन आलं, वाक्य पूर्ण झालं तर तिकडे सेमिकोलन देतो आपण. जसं आपण इंग्लिश किंवा मराठीमध्ये इफ आफ्टर कम्प्लिशन ऑफ आवर सेंटेन्स वी आर युजिंग फुल स्टॉप, सो विथ द हेल्प ऑफ फुल स्टॉप एनीवन कॅन अंडरस्टँड युअर सेंटेन्स इज कम्प्लिटेड. सिमिलरली सेमिकोलन इन कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज विल हेल्प अस टू understand and statement is completed, and this understanding will be with machine, मोबाईल और कम्प्युटर. आपल्यासाठी नाहीये हे सेमिकोलन. हे सेमिकोलन कुणासाठी असणार आहे? हॅलो. कॉम्प्युटर. कॉम्प्युटरसाठी किंवा मोबाईलसाठी किंवा मशीनसाठी. आणि ह्याचा अर्थ काय आहे की तुमचं वाक्य संपलं हे मशीनला समजणार. समजलं काय? व्हॉट इज मीन बाय कॅरेक्टर सेट? येस सर. येस सर. ठीक आहे. आपण जातोय पुढे. लास्ट 1 मिनिट आपल्याकडे राहिला आहे, आणि हे फक्त तुम्ही थोडंसं बघा. जे आपण सिम्बॉल बघितले, कुठल्या सिम्बॉलला काय म्हणायचं, त्याला हे थोडंसं आज व्यवस्थित लिहून काढा बरं का सगळं, तर तुम्हाला ते समजतील. फॉरवर्ड स्लॅश मी ज्यावेळेस म्हणणार त्यावेळेस हा सिम्बॉल,
कॉमा हा सिम्बॉल, हॅश म्हणजे हे, ठीक आहे, लेस दॅन सिम्बॉल, इज इक्वल टू, एम्परसँड, लेफ्ट स्क्वेअर ब्रॅकेट, लेफ्ट राऊंड ब्रॅकेट, राईट स्क्वेअर काय बघा ना, राईट स्क्वेअर ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट, लेफ्ट कर्ली ब्रॅकेट, राईट कर्ली ब्रॅकेट, डॉलरचा सिम्बॉल हा, टिल्डी सिम्बॉल, डबल कोट, सिंगल कोट, अपॉस्ट्रॉफी, जे आता मी सांगितलं तेच आहे इकडे, ग्रेटर दॅन सिम्बॉल, क्वेश्चन टॅग, डॉट, डॉट म्हणजे पिरियड, पिरियड म्हणजे फुल स्टॉप पण म्हणू शकतो आपण ह्याला, बॅकस्लॅश म्हणजे हे असे असते, फॉरवर्ड स्लॅश, बॅकस्लॅश याच्यामध्ये फरक बघा आहे ना, कोलन, सेमी कोलन हे असं, ऍट द रेट सिम्बॉल, पाईपलाईन कॅरेक्टर, समजलं काय? हॅलो, हे सगळे सिम्बॉल, Yes, sir. हे सगळे सिम्बॉल, सुधाकर भोसले प्लीज व्हिडिओ बंद करा, डोकं गरम नका करू आता बिनकामाचं, शेवट समजलं का? हे अंडरस्कोर सिम्बॉल, एक्सक्लेमेटरी सिम्बॉल, प्लस, मायनस, कॅरेट, अपॉस्ट्रॉफी, डबल कोट, हे सगळे सिम्बॉल्स लक्षात ठेवा आहे ना, त्या कीपॅड वरती असतात मोबाईलच्या, आणि हे सगळे सिम्बॉल तुम्ही नोटबुक मध्ये लिहून काढा, महाग पडू नका बरं का, मी सांगतोय ना, आपल्या विषयासोबत जर गेला तुम्ही तर अडचण येणार नाही. जर तुम्ही ह्याचा अभ्यास न करता जर तसं नुसतं ऐकून जर सोडून दिलं ह्याला, तर तुम्हाला शेवट काहीच नाही येणार, लक्षात घ्या. ठीक आहे, Yes, sir. थांबतोय आपण इकडे. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन.